नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से एक बडकर असे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे. इकडे सायली आणि प्रतिमा घराबाहेर रांगोळी काढत असतात. सायली प्रतिमाला म्हणत असते, वा वात्या, किती छान रांगोळी काढली आहे तुम्ही. मला तर अशी अजिबात जमली नसती हा. प्रतिमाचे लक्ष बाहेरच्या कारंजावर जाते आणि ती त्याच्याकडेच बघत असते. तिला काहीतरी आठवत असतं. तेवढ्यात सायली त्यांना म्हणते, प्रतिमा त्या काय पाहताय. तर प्रतिमा तिला इशारे करून काहीतरी सांगत असते आणि सायली म्हणते, कारंजा, त्याचं काय. त्यावर प्रतिमा तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, मी मागच्या टायमिंगला जेव्हा आले होते ना, तेव्हा मला हे तेव्हा दिसले होते, असं ती तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते. प्रतिमा त्या जे काही इशारे करत असते त्यावर सायली म्हणते, तुम्ही हे पाहिलं आहे का आधी. आणि प्रतिमा असंही सांगण्याचा प्रयत्न करते की मी हे इथंच पाहिलं आहे. त्यावर आता सायली म्हणते, तिकडे प्रतिमा इशारे करत असते आणि इकडे सायली म्हणत असते, तुम्ही या घरात आधी आलाय. यावर सायली त्यांच्या जवळ जाऊन म्हणते, अहो प्रतिमा, हे तुमचंच घर आहे, तुम्ही इथे नेहमी यायचं जायचा. इकडे प्रतिमा इशारे करत असते. यावर सायली म्हणते, पूर्वी नाही. इकडे प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते की दिवाळीला मी यायचे. तेही सायलीला कळते आणि ती म्हणते, दिवाळीला यायचा का, म्हणजे मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमिंगला तुम्ही इथे आला होता का. प्रतिमा सांगण्याचा प्रयत्न करत असते की मागच्या वर्षी दिवाळीला मी ह्या घरी आले होते आणि ते सायलीला कळते. पण आता सायलीला आठवते की मागच्या वर्षी तिने रांगोळी काढली होती. लक्ष्मीच्या टिकलीवरती कोणीतरी पैसे 1 रुपया ठेवून गेलेला होता आणि ती त्या लक्ष्मीच्या टिकलीवरती ते लक्ष्मीचेच नाणं असतं. त्यावरती सांगत असते की सर, हे बघा, हे लक्ष्मीचं नाणं. यावर सायली म्हणते, म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही त्या रांगोळीवर नाणं ठेवलं होतं, ते तुम्ही ठेवलं होतं का. आता मात्र प्रतिमाला काही कळत नाही ही काय बोलते ते. यावर सायली तर मात्र खुश होते आणि ती प्रतिमाला घेऊन आतमध्ये जाते आणि सायली प्रतिमाला देवघरात घेऊन जाते आणि तिने जे नाणं देवापुढे ठेवलेलं असतं ते तिला दाखवते आणि प्रतिमाला म्हणते, हे नाणं तुम्हाला ओळखीचं वाटतंय. आता यावर प्रतिमा इशारा करून म्हणते, हो, हे माझंच आहे नाणं. यावर सायली म्हणते, हो, तुमचंच नाणं आहे हे प्रतिमात्या, हे तुम्हाला पूर्ण आजीने दिलंय. सायली त्यांना म्हणत असते, तुम्ही म्हणाला होता ना तुम्ही ह्या घरात दिवाळीला आला होतात. हे नाणं तेव्हाच इथे दारात पडलं असणार, कारण मला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे नाणं दारातच सापडलं होतं आणि ह्या नाण्यावरती पूर्ण आजीला तुमचा स्पर्श जाणवला होता. आणि सायली प्रतिमाला दुसरंही नाणं दाखवते आणि म्हणते, हे बघा, हे तसंच दुसरं नाणं. आणि सायली प्रतिमाला म्हणते, ही दोन्ही नाणी सुभेदारांची आहेत, म्हणूनच तर एक नाणं तुमच्याकडे आणि एक ह्यांच्याकडे आहे. आता मात्र घरातले सगळेजण देवघरात येऊन जमा होतात आणि सायली म्हणते, तुमचं दिवाळीच्या दिवशी इथं येणं, मला हे नाणं सापडणं, हा देवी आईचा संकेत आहे प्रतिमात्या. सायली प्रतिमाला म्हणत असते, देवी आई स्वतः तुम्हाला हाताला धरून इथं घेऊन आली आहे. ती तुम्हाला सांगत होती की हेच तुमचं घर आहे आणि आता तुम्ही परत येणं, हा तर त्याहूनही मोठा संकेत आहे. प्रतिमात्या, देवी आई तुम्हाला सांगत आहे की हेच तुमचं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी तिने माझ्यावर दिलीये. आता प्रतिमा दोन्ही नाण्यांकडे बघत असते. यावर सायली त्यांच्या हातात हात ठेवते आणि म्हणते, प्रतिमात्या, तुम्ही कोणत्याही गोष्टी विसरला नाहीत हा, त्या फक्त झाकल्या गेल्या आहेत आणि त्या आठवतील तुम्हाला हळूहळू. मी तुम्हाला मदत करील. पूर्णाजी म्हणते, तुझ्या तोंडात साखर पडो बाळा. तेवढ्याच प्रतिमाचे लक्ष आजूबाजूला जाते तर तिथे सगळे घरातले आलेले असतात. तेवढ्यात प्रतिमा तिथून जोरात निघून जाते. तेवढ्यात प्रतिमा तिथून पटकन निघून जाते. आता रविराज म्हणत असतो, खरंच मागच्या दिवाळीत प्रतिमा खरंच इथं आली होती. यावर घरातले सगळे मान डोलून हा म्हणतात. आता राकेश म्हणतो, खरंच जे असं घडत असेल तर कसला योगायोग आहे ना हा. कल्पना तर म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाहीये. पूर्णाजी कल्पनाला म्हणते, माणूस माणसाजवळ खेचला जातो ना, तर हा असा. यावर सायली म्हणते, खरं आहे पूर्णाजी तुमचं. सायली म्हणते, मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायला माझ्याकडे आणखी एक गंमत आहे. पूर्णाजी म्हणतात, कुठली. तेवढ्या सायली म्हणते, आलेच. असं म्हणून सायली काहीतरी आणायला जाते. सायली अर्जुनकडे एक रुमाल आणून देते आणि म्हणते, तुम्ही ह्याने रविराज सरांचे डोळे झाका आणि मी ह्याने पूर्णाजीचे डोळे झाकते. यावर अस्मिता म्हणते, हा काय पोरकटपणा आहे. अर्जुन अस्मिताला म्हणतो, अस्मिता ताई, सायली म्हणते म्हटल्यावर काहीतरी असेलच ना, करून बघू ना आपण. आणि ते दोघांचे डोळे रुमालाने झाकतात. पूर्णाजी म्हणतात, अगं काय चाललंय तुझं सायली. आता घरातले सगळे बाहेर रांगोळी काढलेल्या ठिकाणी जमा होतात आणि सायली आणि अर्जुन सुद्धा रविराज सरांना आणि पूर्णाजीला बाहेर घेऊन येतात
आता सगळेही बाहेर येऊन उभे असतात. सायली म्हणते, तयार आहेत ना सगळे? पूर्णाजी तर म्हणतात, अगं माझं तर धीरच निघत नाहीये, तू काय दाखवणार आहे ते. आता अर्जुन आणि सायली दोघांचेही डोळे उघडतात आणि सगळ्यांना म्हणते, हे बघा रांगोळी. त्यावर पूर्णाजी म्हणतात, तू काढली का ही रांगोळी? यावर सायली म्हणते, नाही. तेवढ्यात रविराज म्हणतो, ही अशी रांगोळी तर प्रतिमा काढते, तुला तिने शिकवलीये का? यावर सायली म्हणते, नाही रविराज काका, ही रांगोळी स्वतः प्रतिमा आत्याने काढली आहे. यावर रविराज म्हणतात, तिने स्वतः? यावर तर सगळे खुश होतात, पण प्रियाचा मात्र चेहरा पडतो. कल्पना म्हणते, म्हणजे प्रतिमा भल्या पहाटे उठून बाहेर आली आणि तिने अगदी पूर्वीसारखी रांगोळी काढली. यावर अश्विन म्हणतो, पण प्रतिमा आत्या मल्टी टॅलेंटेड आहे हेच खरं. यावर विमलही म्हणते, दादा एखाद्याच्या हातात कला असेल ती अशी सगळीकडे दिसते. आता मात्र यावर प्रियाची नाटकं सुरू होतात आणि ती म्हणते, बाबा ही रांगोळी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की नक्कीच ही आईने काढलीये. प्रिया म्हणते, तुम्हाला आठवतंय मी सुद्धा आपल्या घरी ही रांगोळी काढली होती अशीच, आणि तेव्हा असंच काहीतरी चेक्स काढले होते, पाकळ्या असे रंग घातले होते. यावर अस्मिताही म्हणते, अर्थातच तू प्रतिमा आत्याची मुलगी आहेस ना, मग तू सेम टू सेम डिझाईन काढणारच. आता पूर्णाजी म्हणते, देवा इतक्या वर्ष वाट पाहायला लावलीस, आता कुठं आशेचा किरण दिसतोय. माझ्या प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवेल, मी पण आता त्याच दिवसाची वाट बघते. आता यावर मात्र सगळे इमोशनल होतात. पूर्णाजी म्हणत असते, कधी माझ्या समोर येऊन उभी राहील आणि म्हणेल, पूर्णाई आळूची वडी केलीये, रव घेऊन सांग ना कशी झालीये, आणि रडायला सुरुवात करते आणि पूर्णाजी खूप रडतात. प्रतापही म्हणतो आणि माझ्यापाशी येईल आणि म्हणेल, प्रताप तुझे केस थोडेसे पांढरे झालेत आणि गालावरच्या खळ्या मात्र आहेत तशाच आहेत. आता प्रतापच्या या बोलण्यावर सगळे तर आता हसू लागतात. आणि इकडे अर्जुन पण म्हणतो, आणि मला बघून म्हणेन प्रतिमा आत्या, अरे अर्जुन तू किती मोठा झालायस. आणि अर्जुन म्हणतो आणि मला म्हणेल, अरे तू कधी जन्माला आलास. आता यावर सगळे हसू लागतात. इकडे प्रिया मात्र मनातल्या मनात म्हणते, आणि प्रतिमा माझ्या समोर येऊन म्हणेल, तू माझी तन्वी नाहीच आहे, ही सायलीच खरी तन्वी आहे आणि मी त्या दिवसाची अजिबात वाट बघत नाहीये. आणि ती म्हणत असते, अरे मूर्खांनो, तुम्ही कसली भयंकर स्वप्न बघत आहात. आता सायली सगळ्यांना म्हणते, बरं आहे आपण सगळे आज जाऊया आणि नाश्ता करूया. रविराज म्हणतो, नाही माझं जरा काम आहे, मी बाहेर जाऊन येतो. अर्जुन त्यांना म्हणतो, अहो पण नाश्ता करून जा ना. त्यावर रविराज म्हणतात, अरे एवढा वेळ नाहीये माझ्याकडे आता. पूर्णा आजी त्यांना म्हणते, बरं आहे पण लवकर या हा. रविराज आलोच असे म्हणून तिथून जातो. इकडे सगळे घरात जातात आणि नाश्ता करतात. प्रिया मात्र घरात जात नाही आणि मोबाईल हातात घेते आणि कोणाला तरी मेसेज करते आणि मेसेज मध्ये टाकते, किल्लेदार कुठेतरी गेला आहे, हॉस्पिटलला गेला असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला असेल तो त्या नर्सला काहीही करून तोंड उघडायला लावेल. त्याच्या आधी तुम्ही तिथे पोचा आणि ती नर्स तिथून खरंच निघून गेलीये का हे कन्फर्म करा. इकडे हॉलमध्ये सगळे बसलेले असतात. इकडे अस्मिता म्हणते, मम्मा तुझी सून आता रेस्टॉरंट उघडणार आहे, लोकांच्या ऑर्डर्स लिहून घेणार आहे ही. पूर्णाजी म्हणते, अस्मिता तुला सरळ काही बोलताच येत नाही का ग. प्रतापही म्हणतो, अस्मिता सायली निदान ऑर्डर घेईल तरी, तू फक्त ऑर्डर सोडतेस. आता यावर अस्मितावर सगळे हसतात. इकडे सायली म्हणते, नाही आहो अस्मिता ताई, मी ही वही एक यादी तयार करायला आणली आहे. विमल म्हणते, सामानाची यादी करायची आहे का. यावर सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्याची स्मृती परत यावी म्हणून माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. यावर सायली म्हणते, तुम्ही मला सगळे सांगा ना, तुमच्याकडे प्रतिमा आत्याच्या बद्दल काही आठवणी आहेत का, ते मला सांगा, म्हणजे आपल्याला कळेल त्यांना काय काय आवडायचं. तसं ती त्यांनी थोडं स्वयंपाक करायला सुरुवात तर केली आहे, पण त्यांचे छंद काय होते हे आपल्याला कळेल ना, मी ते लिहून घेते. पूर्णाजी म्हणते, अगदी छान सायली, हा या यादीचा आपल्याला नक्की उपयोग होईल. आता प्रताप म्हणतो, मी सांगतोय, प्रतिमाला ना फिरायची खूप आवड होती. आता सगळे एक एक करून प्रतिमाचे आवडीचे तिला काय आवडत होते, इकडे सगळे एक एक करून प्रतिमाचे छंद सांगायला लागतात. म्हणजे आम्ही वर्षातून एक तरी ट्रिप करायचोच. त्यावर कल्पनाही म्हणते, हो ना. अर्जुन म्हणतो, आणि आत्याला ना सण साजरे करायला खूप आवडतात आणि कुठलेही सण असू दे ती प्रत्येकासाठी गिफ्ट घेऊन येणार, राईट पूर्णाजी, असं तो पूर्णाजीला म्हणत असतो. यावर पूर्णाजी म्हणते, हो अगदी. पूर्णाजी म्हणते, हो सगळे सण साजरे करायची आणि ती त्या सणाची अख्खी रात्र जागवायची, मग गाणी काय गप्पा काय नुसती धमाल असायची. आणि कल्पनाही म्हणती, हो आणि कितीतरी रात्री आम्ही अंताक्षरी खेळलो आहे. प्रतापही म्हणतो, तुला मी एक सांगतो, पूर्णाजी आणि प्रतिमा गाण्याचा एवढा स्टॉक होता ना, आम्ही सगळे थकून जायचो पण प्रतिमाची गाणी काही थांबत नसायची.